नमस्कार. आपत्तीचा सामनाच्या आणखी एका भागात तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे असीम मिश्रा आणि आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत सायक्लोनवर म्हणजे चक्रीवादळावर. जसं की तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भारताचे मग ते ईस्ट कोस्ट असो किंवा वेस्ट कोस्ट असो, हे दोन्ही पण जे किनारे आहेत ते निरंतर आणि दरवर्षी आपण बघतो आणि तुम्ही पण हे अनुभवत असणार की त्यांचा चक्रीवादळाशी सामना होतच असतो. इथल्या राज्यांना पण चक्रीवादळाचा तडाखा बसतो. हे जे चक्रीवादळ आहे, जे सायक्लोन आहे, त्याच्या तयारीसाठी सरकार, जी सर्वसामान्य जनता आहे, जी सोसायटी आहे, ती कशा प्रकारे तयार आहे. हे सायक्लोन येण्याआधी जो धोक्याचा इशारा तो आपल्याला मिळाला तर त्या दरम्यान कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला मिळायला हवी एक नागरिक म्हणून, आणि त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे तयारी करायला हवी ज्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी कमी करता येऊ शकते. आज आपण ह्याच विषयांवर चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी काही विशेष पाहुणे आज आपल्या इथे उपस्थित झाले आहेत. आपल्यासोबत आहेत राजेंद्र सिंगजी, जे सभासद आहेत NDMA चे. नमस्कार. राजेंद्र सर, तुमचं मनापासून स्वागत आहे या विशेष भागात. आपल्यासोबत उपस्थित आहेत दुसरे पाहुणे गंभीर सिंग चौहानजी, जे DIG आहेत NDRF चे. चौहान सर, तुमचंही मनापासून स्वागत आहे या विशेष भागात. नमस्कार. आपल्यासोबत आहेत तिसरे पाहुणे डॉक्टर DR पटनाईकजी, जे की वैज्ञानिक आहेत, रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर म्हणजेच RSM. नमस्कार. पटनाईकजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत चौथे पाहुणे आहेत पराग तलंकरजी, जे की डायरेक्टर आहेत प्लॅनिंग अँड ग्लोबलायझेशनचे सीड्स नमस्कार. इंडिया, जे की एक NGO आहे. आणि याचबरोबर आपल्यासोबत ऑनलाईन कनेक्ट झाले आहेत संजय मल्ल, जे सेक्टर मॅनेजर आहेत GSDMA म्हणजेच गुजरात स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. नमस्कार. मल्ल सर, तुमचं पण मनापासून स्वागत आहे आमच्या ह्या विशेष भागात. सुरुवात राजेंद्र सर मला तुमच्यापासून करायची आहे. आणि जसं की आपण गेल्या काही वर्षात पण बघितलं, आता पण बघितलं की चक्रीवादळासाठी जी तयारी सरकारकडून केली जाते किंवा केली गेली आहे, खूपच ठोस होत चालली आहे प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिन्याच्या मानाने. तुम्ही जसं की एक सभासद आहात NDMA चे, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. चक्रीवादळ येण्याची ही जी अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे, त्याबद्दल जर माहिती मिळाली, सगळ्या एजन्सीजना मिळाली, तर सगळ्या लोकांना मिळाली, तर खूप मोठी हानी टाळता येऊ शकते. अशात जर NDMA ची अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे, त्याबद्दल जर तुम्ही माहिती दिली तर आपल्या प्रेक्षकांना यामुळे खूप सोयीस्कर होऊ शकतं. खूप खूप आभार. जसं की तुम्ही म्हणालात की चक्रीवादळाच्या वेळी अर्ली वॉर्निंग जी आहे तिचा रोल खूपच महत्त्वाचा असतो. आणि जशी की आम्हाला IMD कडून सूचना मिळते की चक्रीवादळ आता फॉर्म झालंय आणि आता त्याचं डायरेक्शन हे आहे, आम्ही सर्व आमच्या ॲक्शनमध्ये येतो. त्यासाठी मी याला 4 पार्टमध्ये डिवाइड करतो. एक आहे की अर्ली वॉर्निंग सिस्टम जी आहे, जी विश्वसनीय माहिती आहे, ती सर्वसामान्य जनतेपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत कशी पोहोचेल, यासाठी आम्ही जनतेमध्ये, गावांमध्ये, शहरांमध्ये वेगळे सायरन लावले आहेत आणि सॅटेलाईट रेडिओच्या माध्यमातून त्यांना सूचना दिली जाते. याखेरीज मास मेसेजिंगद्वारे पण त्यांना जे आहे ते सांगितलं जातं. तसंच टीव्हीवर पण ह्याबद्दल सांगितलं जातं. हे तर जनतेसाठी आहे, ज्यामुळे आम्ही शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकू. दुसरी माहिती अशी असते की आम्ही जे आहोत, जसं हे स्टॉर्म फॉर्म होतं, सायक्लॉन फॉर्म होतं, तर कॅबिनेट सेक्रेटरीच्या अधिपत्याखाली NCMC मीटिंग होते, ज्यात त्या राज्याचे चीफ सेक्रेटरी आणि विभागांचे सेक्रेटरी त्यात सहभागी होतात. NCMC म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट. हो. अच्छा. त्यात जे आहे आम्ही जे आहोत, जिल्हा प्रशासनाला पण सूचित करतो की त्यांना काय काय करायचंय, ज्यामुळे प्रत्येक जिल्हा आपल्या तिथे आरोग्याबाबत PWD, फॉरेस्ट, पॉवर मिनिस्ट्रीला लाईन अप करता येईल की जर सायक्लोनची तीव्रता जास्त असेल तर त्यापासून होणाऱ्या नुकसानासाठी त्यांची तयारी काय काय आहे, तर त्याची माहिती ते घेऊ शकतील. तिसरी गोष्ट अशी असते की जे आपले फिशरमन जे बाहेर असतात त्यांच्याकडे कम्युनिकेशन सेट नसतात. जर ते 20 मैल आणि 30 मैलपेक्षा दूर आहेत, त्यांना परत आणण्यासाठी आमचे जे आर्म्ड फोर्सेस आहेत, जसं की नेव्ही आहे, भारतीय नौसेना आहे आणि इंडियन कोस्ट गार्ड आहे, ते आपले शिप्स आणि एअरक्राफ्ट मार्फत
लोकांना सूचित करतात आणि त्यांना जे आहे स्वातंत्र्यपणे अगदी सुरक्षितपणे आम्ही त्यांना आमच्या हार्बरमध्ये घेऊन ओके. येतो. आणि जी चौथी गोष्ट आहे यात इम्पॉर्टंट की जितके पण ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टमध्ये जे आहे आमचे ऑइल रिग्स आहेत, हं. तर ऑइल रिग्समध्ये जी माणसं काम करतात, त्यांना पण जी आहे सूचना जी आहे ती आधी आम्हाला द्यायची आहे, जेणेकरून ते पण सुरक्षित जागेवर पोहोचू शकतील. म्हणून अर्ली वॉर्निंगचं जे आहे, खूपच महत्त्वपूर्ण योगदान यात असतं. तुम्ही खूपच विस्तृतपणे समजावून सांगितलं की अर्ली वॉर्निंग सिस्टम का महत्वाची आहे. तुम्ही बघता की अर्ली वॉर्निंग सिस्टम असल्यामुळे तुम्ही बघता की दरवर्षी मृत्यूचं जे प्रमाण आहे ते अधिकाधिक कमी होत आहे. पूर्वी खूप लोक दुर्घटनाग्रस्त व्हायचे, पण आता बघा खूप जास्त आकडे आहेत, यात खूप कमी होत आहेत. पुढचा प्रश्न चौहान सर तुम्हाला विचारायचा आहे. जी सूचना, जी इन्फॉर्मेशन आहे, जर कोणत्या आपत्तीचं विशेष करून चक्रीवादळाबद्दल बोललं तर ती कशी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि अशा कोणकोणत्या एजन्सीज आहेत ज्यांच्याशी तुम्ही समन्वय साधता आणि कसं प्लॅनिंग करता त्या आपत्तीसाठी हे आम्हाला सांगा. धन्यवाद असीमजी. जसं की सरांनी सांगितलं की सर्वात आधी जे हवामान खाते आहे तिथून सूचना मिळते. जे प्रेडिक्शन आमच्यापर्यंत पोहोचतं ते पोर्टलच्या थ्रू आणि मेल्सच्या थ्रू आम्हाला मिळते. जशी आम्हाला चक्रीवादळाची सूचना मिळते, आम्ही लगेच त्या एरियात आमची जी बटालियन्स हजर आहेत किंवा आमचे जे रिजनल रिस्पॉन्स सेंटर्स आहेत, आम्ही त्यांना अलर्ट करतो. एक प्रिपरेशनसाठी आम्ही त्यांना अलर्ट करतो की अशी सूचना आहे, हं. तुम्ही तुमची तयारी करा. त्यानंतर आम्ही जे जे तिथलं स्टेट्स ॲडमिनिस्ट्रेशन्स आहे किंवा जे स्थानिक प्रशासन आहे, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून त्यांच्याबरोबर आम्ही सतत टचमध्ये राहतो की कशा प्रकारची तयारी आहे. त्यांचं आहे यामध्ये मग ते डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, पोलीस आहे, आरोग्य विभाग आहे, PWD आहे, व्हॉलंटियर्स आहेत, शाळा आहेत. सर्व विभागांशी कोऑर्डिनेशन करून ही तयारी केली जाते. हं. या दरम्यान आम्ही पोलीस हेडक्वार्टरमध्ये प्रत्येक सिच्युएशन रिव्हील करत असतो की चक्रीवादळाची डेन्सिटी काय आहे, त्याची वेलॉसिटी किती आहे आणि हवामान खात्याकडून जे अपडेट्स येत असतात त्या आधारे आम्ही आमच्या टीम्सना पण जर दुसरीकडून मागवायचे असतील तर त्याची ग्रॅव्हिटी लक्षात घेऊन तर दुसऱ्या ठिकाणी पण टीम्स रेडी ठेवतो. आणि जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांना बाय एअर पण लिफ्ट करून त्या एरियामध्ये बंदोबस्तासाठी ठेवले जाते. तर त्याचबरोबर जी कम्युनिटी आहे किंवा जे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या तयारीमध्ये जमिनीवर जाऊन तयारी करतो की जेव्हा लँडफॉल होणार तेव्हा आमची किती तयारी आहे, आम्हाला लोकांना कसं इव्हॅक्युएट करायचं आहे किंवा शेल्टरमध्ये घेऊन जायचं आहे, हे सगळं आम्ही स्थानिक प्रशासनाबरोबर आणि सर्व डिपार्टमेंट्सबरोबर मिळून आपली तयारी करतो. पटनाईक सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जे आमच्याकडे जे आकडे आहेत त्यात असं म्हटलं गेलं की 1977 मध्ये जवळपास 15,000 आणि 1999 मध्ये 10,000 लोकांना जीव गमवावा लागला सायक्लोन्समुळे. परंतु आता आपण बघतोय की मृत्यूदर जो आहे तो खूप कमी झाला आहे. कसं? एक प्रकारचं हे अचीव्हमेंटच म्हणावं लागेल. IMDने हे कसं शक्य केलं? तर इतकं जे इम्प्रूव्हमेंट आमचं शक्य झालंय, हे खूपच जास्त फॅक्टर्समुळेच झालंय. पहिलं जे आहे की आमचं जे ऑब्झर्वेशन नेटवर्क जे आहे, ते भरपूर इम्प्रूव्ह झालंय. जसं की सॅटेलाईट दर 15 मिनिटांनी दर तासाला आम्हाला इमेज देतात. तर त्यामुळे आम्हाला माहीत होतं की कुठे काही लांबवर काही फॉर्मेशन होतं आहे का? त्यात आमच्याकडे जे आहे ऑब्झर्वेशन नंतर मॉडेल आहे न्यूमेरिकल मॉडेल जे आहे ते प्रेडिक्ट करतं जास्त 10-15 दिवसांपर्यंत पण प्रेडिक्ट करतं. 15 दिवसांनंतर सुद्धा प्रेडिक्ट करतं. तर त्याच्या बेसवरून आम्हाला एक अर्ली सूचना मिळते की काही 15 दिवसांआधी पण की अंदमान सीमध्ये किंवा कुठे काही लो प्रेशर एरिया जो सुरुवातीपासून आहे हं. तो बनवला जात आहे. तर आम्ही आपल्याकडून अलर्ट होतो की त्याला मॉनिटर करण्यासाठी. तर आम्ही जितक्या त्वरित सूचना देऊ शकतो, तर अर्ली वॉर्निंग मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, NDMA यांना जितकी तात्काळ सूचना दिली जाईल, त्यामुळेच ते खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. नक्कीच. तर आम्ही काय करतो, त्याला आम्ही प्री जनरेसिस फॉरकास्ट बोलतो. तर ॲक्च्युअली सिस्टम जर बनणार पण 3-4 दिवसांनंतर, तर त्यानंतर मग त्याच स्टेजमध्ये आम्ही सांगतो की बघा सिस्टम बनतेय. 1 तारखेला डिप्रेशन होईल, 3 तारखेला असं सायक्लोन येईल, जवळपास 5 तारखेला आंध्र प्रदेश कोटाला क्रॉस करून गेला. मग हा आम्हाला भरपूर वेळ लीक टाईम मिळाला. तर मॉडेल ऑब्झर्वेशन्स जसं जवळ येतं, आम्ही आमच्या रडारचं पण नेटवर्क यूज करतो. ओके. रडारमुळे आता आजच्या तारखेत 39 रडार आपल्या देशात आहेत, जे की 10 वर्षांपूर्वी बहुतेक 15-16 काही होते. अच्छा. तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर मॉडेल इम्प्रूव्ह झालंय. आमचा ॲक्युरसी ग्राफ 40-50% इम्प्रूव्हमेंट झाली आहे त्यात आमच्या प्रेडिक्शन स्किल्समध्ये. ॲक्युरसी भरपूर वाढली आहे गेल्या काही वर्षात आणि त्यामुळे
जे फोरकास्ट आहे ते बरोबर येतं. त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे हे पण अगदी सोयीस्कररित्या आपल्याला कळू शकतं. ह्यामुळेच आपण जे बोलतोय, नुकसान ते खूपच कमी होत चाललंय. आपल्यासोबत संजय मल्लजी सुद्धा आहेत, आता कनेक्ट झाले आहेत, जे की सेक्टर मॅनेजर आहेत GSDMAचे. संजय सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की जसं आम्ही म्हणालो, की ईस्ट कोस्ट असो वा वेस्ट कोस्ट असो, नेहमी चक्रीवादळ इथे येतच असतात. आपण बघितलं, की वेस्ट कोस्टबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसात आपण बिफरजॉय वादळ बघितलं होतं. त्याचा पण परिणाम आम्ही बघितला गुजरातमध्ये आणि इतर स्टेट्समध्ये. आता तुम्ही GSDMAचे सेक्टर मॅनेजर आहात. काय अनुभव आला तुम्हाला या बिफरजॉयशी सामना करताना आणि तुम्ही काय सांगू शकता ह्या बाबतीत? हो, सगळ्यात आधी तर जे IMDच्या सरांनी सांगितलं, जी ॲक्युरसी आली आहे इन्फॉर्मेशनची, तर त्यामुळे आम्हाला डिसिजन घेण्यासाठी खूपच जास्त फायदा झालाय. जे पण डिसिजन घ्यायचं असेल तर ते आमचं म्हणजे खूप ॲक्युरेट होणार आहे. आणि आमचं असं होतं की लँड कुठे करणार आहे, लँडफॉल कुठे होणार आहे. तर त्या मानाने असं नाही की एकाच ठिकाणी आमची तयारी आहे. आमची तयारी त्याच्या नियर अबाउट डिस्ट्रिक्टमध्ये पण झाली आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर आमचे जे CM साहेब आहेत, जे चीफ मिनिस्टर साहेब आहेत, ते लोक कंटिन्युअसली कम्युनिकेशन राखून ठेवायचे. ज्यांनी जिल्हा स्तरावर पण कलेक्टरबरोबर, इतर लोकांबरोबर, डिपार्टमेंटबरोबर सगळ्यांशी सतत कम्युनिकेशनमध्ये होतो. आणि त्यात जे आहे DRF, NDRF यांचा रोल पण खूपच महत्त्वाचा होता. त्यांनी पण वेळेवर जी इन्फॉर्मेशन मिळाली होती, तिला इम्प्लिमेंट केलं. सगळ्यांना डिप्लॉय केलं, जी यांची टीम होती. तर त्या मानाने आम्ही दुसरी शिकवण आम्ही जी 2021 मध्ये जे आलं होतं आपल्याकडे सायक्लोन, त्यापासून जे आम्ही शिकलो, तर त्या शिकवणीच्या बेसवर ज्या कमतरता राहिल्या होत्या, त्या आम्ही ह्या वेळेस सर्व भरून काढल्या आणि झिरो कॅज्युअल्टीचं जे आम्ही टार्गेट ठेवलं होतं, ते आम्ही पूर्ण केलं. आपल्यासोबत पराग तलंकरजी आहेत, जे डायरेक्टर आहेत प्लॅनिंग अँड ग्लोबलायझेशन सीड्स इंडियाचे. परागजी, तुमचंही स्वागत आहे. आणि जसं की आपण बोलतोय, की जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी होतात, तेव्हा लोकल कम्युनिटीचे लोक असतात. ते येतात, ते उठून उभे राहतात. अशा वेळेस तुमचा रोल, कशाप्रकारे तुम्ही तो रोल प्ले करता, जेव्हा कोणतं डिझास्टर येतं, विशेष करून जेव्हा चक्रीवादळ येतं तेव्हा? जसं तुम्ही सांगितलं, की NGOचा रोल जो आहे तो खूप क्रुशल आणि क्रिटिकल असतो, कारण ते कॅटलिस्ट असतात. कम्युनिटीला जोडलेली एक साखळी असतात. तर तिथे ज्या प्रकारची माहिती आहे, जी आज शेअर केली जातीये, ज्या प्रकारचे प्रेडिक्शन्स होत आहेत, त्यात कारण की जो समुदाय असतो, समुदायामध्ये विभिन्न वर्ग आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या गरजा असतात. स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत. त्यात सुद्धा वेगवेगळे वर्ग असतात, जसं स्त्रियांमध्ये प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग स्त्रिया असतात. काही आजारी लोक पण असतात. तर प्रत्येकाच्या स्वतःच्या वेगळ्या गरजा असतात. तर त्यानुसार तुम्हाला तिथे प्लॅन करायचं असतं. ज्यात सगळे मला हं. सहकार्य करतात. हं, हं, हं. त्यात विविध टास्क फोर्सचं जे आहे निर्माण केलं जातं. सूचनांची जी आहे देवाणघेवाण केली जाते. कारण हल्लीच्या काळात जर आपल्याला बघायचं झालं, तर सोशल मीडियाचं खूप इम्पॉर्टंट रोल त्यामध्ये असतो. सर्वजण वेगवेगळे माध्यम जे आहेत त्याचा वापर करत आहेत. WhatsAppचा खूप जास्त वापर होतोय. तर अशा शक्यता असते की लोकांमध्ये अफवा पण खूप नक्कीच, पसरतात. नक्कीच. तर सगळ्यात मुख्य हे असतं की त्या लोकांकडे अचूक माहिती असावी. जसं IMDG आपल्याला माहिती देतात. कोणत्या स्तराचा तो इशारा आहे. त्यात त्यांना काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, ते फॉलो करायचं आहे. हं, हं, हं. त्यात त्यांना ही माहिती शेअर करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जे प्रेडिक्शन्स असतात, की जसं इव्हॅक्युएशन जे त्यांचं प्लॅन आहे, तर त्यांना कुठे कोणती अशी ठिकाणे आहेत जिथे त्यांना जायचं आहे, कुठे आरोग्य व्यवस्था आहे, ज्यांना की जे समुदायाचे हं. लोक आहेत, ज्यांना अशा प्रकारच्या हव्या असतात सेवा, ती जी अशी कोणती सुरक्षित ठिकाणे आहेत, जिथे ते जाऊ शकतात. तर या प्रकारच्या आधारावर त्यांना जे आहे बरोबर. NGOची भूमिका खूप महत्त्वाची आहे. इथे आपण घेऊया क्षणभर विश्रांती. तुम्ही पाहत आहात आपत्तीचा सामना. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात आपत्तीचा सामना. आणि आपत्तीचा सामनाच्या आजच्या भागात आपण चर्चा करत आहोत चक्रीवादळाची, सायक्लोनची. आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, की भारतात विशेष करून पश्चिमेकडील राज्यांमध्ये, ईशान्येकडील राज्यांमध्ये, पूर्वेकडील राज्यांमध्ये चक्रीवादळाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ह्या दरम्यान काय काय करायला हवं? सरकारने कशाप्रकारे टेक्नॉलॉजीला विकसित केलं आहे, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी कमीत कमी होऊ शकते. आणि आपण बघत पण आहोत या गोष्टीला. आपल्यासोबत विशेष पाहुणे इथे उपस्थित आहेत. राजेंद्र सिंग, जे NDMAचे सदस्य आहेत. सर, मला तुम्हाला असं विचारायचंय, की सरकारमार्फत योजना सुरू केली गेली आहे, आपत्ती मित्र योजना. तुम्ही आम्हाला या योजनेबद्दल सांगावं. काय आहे ही योजना आणि ही कशाप्रकारे फ्रुटफुल ठरते आपल्या जनतेसाठी? बरं, असं म्हणूया की आपत्ती मित्र ही स्कीम जी आहे, ही योजना जी आहे, ही महत्त्वपूर्ण योजना जी आहे, ती आम्ही 2020 मध्ये सुरू केली आहे. आणि ह्या अंतर्गत भारतात जितक्या आपत्ती आहेत,
750 जिल्ह्यांपैकी 350 जिल्हे आम्ही आयडेंटिफाय केले जिथे भूकंप, लँडस्लाईड आणि सायक्लॉन जे आहेत सगळ्यात जास्त येतात. कारण की जेव्हा कोणतीही आपत्ती येते तेव्हा स्थानिक कम्युनिटी, स्थानिक जे लोक आहेत, होय. जो समाज आहे तो सगळ्यात जास्त अफेक्टेड होतो. जोपर्यंत एन-डी-आर आहे, एस-डी-आर आहे आणि पोलीस आणि दुसरी टीम जी आहे आणि एन-जी-ओ तिथे पोहोचेपर्यंत खूपच वेळ निघून हम्म. जातो. म्हणून ह्या लोकांना स्थानिक लोकांना जे ह्यात आहेत नक्कीच कसं यामध्ये आपण त्यांना निपुण बनवायचं यासाठी आम्ही आपत्ती मित्र स्कीम चालू केली आहे आणि 350 जिल्ह्यांमध्ये आम्ही 1,00,000 जे व्हॉलंटियर्स जे आहेत ह्यात तयार केले आहेत आणि या व्हॉलंटियर्सना डिस्ट्रिक्टच्या आधारावर आम्ही निवडतो. अच्छा. त्यांचं वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असतं हं. आणि हे फिजिकली अगदी फिट असायला हवेत आणि यात 1,00,000 लोकांमध्ये 75,000 लोकं आम्ही ते जेंट्स ठेवले आहेत, बॉयज ठेवले आहेत आणि 25,000 जे आहेत ते आम्ही आपत्ती सखी अच्छा. ठेवले आहेत. कारण गर्ल्सना जे आहे, स्त्रियांना जे आहे उचित पद आणि नेतृत्व जे आहे ते मिळू शकेल. आणि हाच पंतप्रधानांचा जो एक 10 कलमी जो अजेंडा आहे आपत्तीसाठी त्यात पण जो आहे पॉइंट नंबर 3 जो आहे महिलांचं कसं आपत्तीमध्ये सशक्तीकरण अच्छा. करावं आम्ही, ही 25,000 महिलांना पण यामध्ये तयार आणि केलं. आपल्यासोबत काही खूपच बुद्धिमान आणि हुशार मुलं आपल्या इथे उपस्थित आहेत. आपल्यासोबत हे दिल्लीचे लवली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उपस्थित आहेत. तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे आपल्या इथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना, तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. गुड मॉर्निंग. माझं नाव वैभवी भारद्वाज आहे आणि मी लवली पब्लिक स्कूल रायपूरमध्ये शिकते. मी सध्या 11वी मध्ये आहे आणि मला असं विचारायचंय की चक्रीवादळाच्या वेळी कोणते प्रतिबंधात्मक उपाय अवलंबले पाहिजेत? जशी ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचते की सायक्लोन येणार आहे, त्यावेळी जे डूज आणि डॉट्स आहेत त्यांना तुम्हाला फॉलो करायचं असतं. प्रत्येक घरात जी मेन जी सूचना आहे ती असते की आपले दारं आणि खिडक्या बंद ठेवा, आपले लाईट स्विच बंद ठेवा आणि घरातून कुठेही सारखं आम्ही सांगत असतो की जेव्हा सायक्लोन आणि विंड स्प्रेड होतंय, पाऊस पडतोय, तेव्हा घरातून बाहेर निघू नका. आपली जनावरे, गुरेढोरे जी आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जा आणि तसंच घरात पण कारण की हा सायक्लोन जो आहे तो 3-4 दिवसांपर्यंत याचा इफेक्ट तर राहणारच. म्हणून अन्नधान्यासोबतच जी औषधं आहेत त्यांचा पण तुमच्याकडे भरपूर जो आहे इतका स्टॉक असायला हवा. कारण सायक्लोनच्या वेळी तुम्हाला याची कमतरता जाणवू नये. तर या काही गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजेत. परागजी, तुम्हाला यावर रिस्पॉन्ड करायचं असेल तर. जर आपण याच्यावर संक्षिप्त शब्दात बोललो तर आपण बोलतो कल्चर ऑफ प्रिपेअरनेस बद्दल, होय ना? तर असं समजा की जसं जितकं पण काम व्हायचं आधी ती रिलीफची गोष्ट असायची ना, की काही इव्हेंट झाला, सायक्लॉन आहे, कोणताही इव्हेंट असला तर रिलीफबद्दल बोलायचो. आज जे आपण बोलतो ते आपल्या रेझिलियन्स वाढवण्याबद्दल बोलतोय, होय ना, देशात. तर तुम्हा सर्वांचं जे योगदान असतं, डूज अँड डोंट्स जे आहेत ते सगळे तुम्हाला सांगितले जातात स्कूल्समध्ये याची ट्रेनिंग होते, मॉक ड्रिल आहे, संपूर्ण कॅरिक्युलम आहे, तुमचा स्कूल सेफ्टीचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आहे. या जे आहे की जे पण वेगवेगळे इव्हेंट्स आहेत, जितकेही हॅझर्ड्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही शिकता ते. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? गुड मॉर्निंग. मी एंजल अहुजा आहे. मी लवली पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि मी सध्या 9th स्टँडर्डमध्ये आहे. मला असं विचारायचं की आपत्ती मित्र किंवा आपत्ती सखीसाठी आम्ही व्हॉलंटियर कसे बनू शकतो? हे पहा, ही जी आपत्ती मित्र स्कीम आहे ही 18 वर्ष ते 35 वर्ष वयोगटासाठी आहे आणि आता आम्ही आता दुसरी स्कीम जी आहे ती लवकरच लॉन्च करणार आहोत. ती स्कूल्स आणि कॉलेजसाठी ज्यात आम्ही भारतीय स्काउट अँड गाईड, NCCचे जे विद्यार्थी आहेत, त्यात NSSचे आहेत आणि NYKL यांच्या व्हॉलंटियर्स बरोबर मिळून आम्ही एक युवा आपत्ती मित्र स्कीम लॉन्च करणार आहोत आणि आम्ही जे आहोत ते तुम्हाला ट्रेनिंग देऊ, तुम्हाला किट देऊ, ज्यामुळे तुम्ही आपत्ती मित्र, आपत्ती सखी बनू शकता आणि समाजात जे आहे आपत्तीच्या वेळी आपलं योगदान देऊ शकता. आणि आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत आहात आपत्तीचा सामना. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहत आपत्तीचा सामना आणि आपत्तीचा सामनाच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण काही क्वेश्चन्स घेणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत आपल्या आजच्या पाहुण्यांना. चौहान सर, मी आता तुमच्याकडे येतोय आणि जसं की आपण बघतोय NDRFचा रोल निरंतर वाढतच आहे. जे व्हॉलंटियर्स आहेत किंवा जी कम्युनिटी आहे
त्यांच्यासोबत तुम्ही कशा तुमच्या गोष्टी एस्टॅब्लिश करता आणि मग त्या कशा प्रकारे मूव्ह करतात या आपत्तीचा सामना करण्यासाठी? बघा, जसं आम्ही आधी पण सांगितलं होतं, जे व्हॉलंटियर्स किंवा जी कम्युनिटी आहे ती, कारण त्या ठिकाणी सगळ्यात आधी हजर असतात, तर त्यांचा खूप मोठा एक रोल असतो हं, हं. आणि त्यांना तिथल्या जिओग्राफीबद्दल, तिथल्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती असते. तर जोपर्यंत दुसऱ्या एजन्सीज तिथे पोहोचतात, तोपर्यंत आम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन, खूप जास्त गोष्टी पूर्ण झालेल्या बघायला मिळतात, जे की खूप हेल्पफुल असतं. बरोबर. यालाच वाढवण्यासाठी, कारण की NDRFचं पण आमच्या मॅन्डेटमध्ये सुद्धा आहे, की कम्युनिटी बिल्डिंग्समध्ये, कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये, स्कूल्समध्ये जाऊन ट्रेनिंग देतो, कम्युनिटीमध्ये जाऊन ट्रेनिंग देतो आणि स्थानिक ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर मॉक एक्सरसाइजेस करतो हं, हं. आणि आपत्तीच्या वेळेस पण, जसं मी म्हणालो होतो, प्रिपोझिशनमध्ये पण आम्ही आधी जातो, तर तिथे त्यावेळेस हं, हं. लोकांना आम्ही ट्रेन करतो, की जर सायक्लोन येणार असेल तर तुम्हाला काय-काय करायचंय, कसं तुम्हाला शिफ्ट करायचंय, काय-काय रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, काय-काय सूचना मिळणार आहेत. हं, हं. तर या सर्व गोष्टी मिळून आम्ही कम्युनिटीबरोबर जे आपले व्हॉलंटियर्स असतात, ते आमच्यासाठी खूप हेल्पफुल असतात. हं. मग ते रिलीफ मटेरियल डिस्ट्रिब्यूट करण्याचं काम असेल आणि मग आम्ही बरोबर. सायक्लोन गेल्यानंतर जी रस्त्यांची सफाई करतो किंवा अ, हं. परिसराची स्वच्छता करतो, तर त्यात पण त्यांचं भरपूर योगदान आम्हाला मिळतं. बरोबर. पटनाईक सर, मला तुम्हाला असं विचारायचंय, की आम्ही बघितलं, की ह्या अंदाजामुळे तुम्ही जसा एक अंदाज सांगता, त्यात एजन्सीज ॲक्टिव्ह होतात. जीवितहानी तर कमी होतेच, पण आता जे आकडे येतात त्यात अ, अ, गाडीवर झाड कोसळून पडणं किंवा जे फिजिकल डॅमेज आहे, ते अजूनही होतंय. तर ह्या फिजिकल डॅमेजला कसं कमी करू शकतो, तुम्ही आम्हाला जरा सांगा? हो, नक्कीच तुम्ही बरोबर बोललात. ॲक्चुअली आकड्यांना घेऊन जसं की आमचे जे नॉर्म्स ऑफ लाईफ जे असतात हं, हं. ते ते तर खूपच खूप कमी हो, असतात. कमी झालेत. हं, हं. आणि एक गोष्ट एनालिसिसमध्ये ही मिळाली, की आता आपण जी किनारी राज्य बघितली, तर किनारी क्षेत्र जे आहेत, ही राज्ये आधीच्या काळात इतकं डेव्हलप झालं नव्हतं. हं, हं. ओके. तर इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप झालंय, जसं की गाड्यांची संख्या आपण घेऊया स्टॅटिस्टिक्स 10 वर्षात किती वाढली आहेत, बिल्डिंग्स किती वाढलेल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर तर हे रेल्वे नेटवर्क, हे इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर प्रमाणामध्ये वाढतंय. त्यामुळे जे आमचं जे अर्ली वॉर्निंगमुळे NDMCमध्ये, NDMAमध्ये, बाकी DRAमध्ये लोकं जी आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेऊन डेथ रेट इव्हॅक्युएट झाला आहे. परंतु यात आम्ही हा प्रयत्न करतोय, की अजून प्रॉपर्टी लॉस कमी कसा होईल. तर हं, हं, हं. त्या क्षेत्रात आम्ही यात आणखी एक गोष्टीकडे ध्यान देत आहोत, सेक्टरल ॲप्लिकेशन. कारण जेव्हा एखादं डिझास्टर होतं, सायक्लोन येतं, तेव्हा प्रत्येक सेक्टरमध्ये फक्त ॲग्रीकल्चरल सेक्टरमध्येच लक्ष दिलं जात नाही, तर टुरिझममध्ये पण आहे, इतर सेक्टरमध्ये पण आहे. तर यात आम्ही सेक्टर वाईज एक सेपरेट ॲडवायझरी इश्यू करतो. हं. तर ते त्यामुळे पण आता भरपूर जे प्रॉपर्टी जे लॉस आहेत, ते सुद्धा कमी होत आहेत. सर, आम्हाला माहिती मिळाली, की जे सचेत ॲप आहे NDMAचं, जे लोक ह्या वेबसाईटवर जाणार NDMAच्या सचेत ॲप डाउनलोड करतील, तर त्यांना खूप माहिती मिळेल. तर हे ॲप काय आहे आणि त्यात कशा सूचना आहेत ज्या तुम्ही देता? हे बघा, खरं तर हा प्रोजेक्ट जो आम्ही आता सुरू केला आहे आणि हा कॉमन अलर्ट प्रोटोकॉल आहे. त्यामुळे आता ज्या सर्व सूचना आहेत त्या एकाच नंबरवर येतील. यात जे आहे सचेत एक आहे, NDMAने लॉन्च केलंय आणि आता हे सचेत तुमच्या मोबाईलवर आहे आणि जिथे पण तुम्ही जाणार, ज्या एरियात पण जाणार, सपोज तुम्ही दिल्लीतले आहात आणि तुम्ही जर उद्या जे आहात आंध्रामध्ये आहात, तर आंध्रामध्ये जर तुम्हाला नेटवर्क मिळतंय, तर तुम्हाला आंध्रामध्ये असं नाही की माझा नंबर दिल्लीचा आहे. आंध्रामुळे पण तुम्हाला जे आहे सचेतमुळे जे आहे सूचना मिळतील, की आता तुम्ही सायक्लोन झोनमध्ये आहात. तुम्ही तिथून लवकर बाहेर पडा आणि आता काय-काय प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायची आहेत. हं, हं, तर हं. सचेत ॲप जो आहे, जो NDMAने लॉन्च केलाय, तो खूपच इम्पॉर्टंट आहे आणि खूपच युजफुल ॲप आहे आणि अच्छा. याला जो आहे भविष्यात हं, जो हं. आहे खूपच कामी येणार आहे. तर ह्या काही गोष्टी आपल्यासमोर आल्या, की तयारी, प्लॅनिंग, त्यांचं एक्झिक्युशन जर योग्य पद्धतीने झालं आणि जसं की आम्ही सांगितलं, की ज्या सूचना आपल्याला मिळतात पूर्व अंदाजानुसार हवामान खात्याकडून, या सर्व एजन्सीज तर एकत्र काम करत आहेत. पुढे पण काम करत राहतील, तर नक्कीच आपण जीवित आणि मालमत्तेची हानी थांबवू शकतो. कोणतीही आपत्ती असेल, तिचा सामना आपण करू शकू आणि ह्यामुळे पण जो एक फॉर्म्युला आहे, जो एक मंत्र आहे, आपल्याला तो लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि तो मंत्र काय आहे? आपल्यासोबत लव्हली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. काय आहे तो मंत्र? तुम्ही एकदा जोरात सांगा सगळ्यांना. Be smart, be prepared. तर तुम्ही ऐकलं, की बी स्मार्ट, बी प्रिपेअर्ड. तुम्ही स्मार्ट पद्धतीने हँडल करा, स्मार्ट राहा आणि स्वतःला तयार करा. तर तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही
आपत्तीपासून स्वतःचं, आपल्या घराचं, कुटुंबाचं, समाजाचं रक्षण करू शकता. तर ह्या विशेष कार्यक्रमात आपत्तीचा सामनाच्या या विशेष भागात आज इतकंच. मला आणि माझ्या संपूर्ण टीमला परवानगी द्या. नमस्कार.